हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. जसं की तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आम्ही बनवत होतो मोमोज आणि त्यामुळे झाली होती आमच्याकडून खूप सारी गडबड. तर मग ते झालं असं होतं की आमची पीठ झालेलं खूप जास्त असेल. मग त्याने परत एकदा मळून घेतलं. ते मळून घेतल्यानंतर ते बनवलं तसल्या छोट्या छोट्या पुऱ्या. आणि ही आहे मी मोमो बनवण्याचा असफल प्रयत्न करत होते. खरं तर ते काही जमलं नाही मला. मग हे दाखवलं मला माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने दाखवलं की कसं बनवायचं. इतकं सुंदर बनवलं होतं ते मी. आणि मग जसं की तुम्हाला सांगितलं होतं की 2 तास गेले बनवताना, तर मग ते 2 तास यामुळे नाही की ते बनवणं खूप अवघड होतं. तर आमच्या त्या गप्पाच थांबत नव्हत्या. नुसतं हे चाललेलं. पण मग फायनली झालं ते सगळं मोमोज वगैरे बनवले. आम्ही गप्पा मारत तेवढे बिझी होतो की थोडंसं म्हटलं रेकॉर्ड नाही केलं. मग सगळे मोमोज बनवून झाल्यावरती आम्ही ते इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम होण्यासाठी ठेवले. 10 मिनिटं ठेवले पहिले. मग थोडंसं चेक केलं. मग अजून एक 5 मिनिटं ठेवले. 15 मिनिटांमध्ये झालं होतं. मग हे सगळं चटणी वगैरे घेतलं आणि मग मोमोज काढले. छान छान आमची प्लेट सजवली आणि मग खूप सारे व्हिडिओज काढले आणि मग फायनली खायला बसलो. इतके टेस्टी झाले होते तुम्हाला सांगते. तुम्ही पण बनवून बघा आणि जाताना सबस्क्राईब नक्की करा.